आणि मी आल्यानंतर शुकशुकाट असायचं. आमचं हक्काचं यमा चव्हाण नाट्यगृह कधी मिळणार? आम्ही जे कमवलंय, विश्वास कमवलाय. कॉन्क्रीट मॅन हा शब्द मला अनेक संस्थांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनीच मला दिलेला. नमस्कार, मनुश्री आर्ट्स प्रस्तुत मोकळं ढाकळच्या नॉन पॉलिटिकल सेगमेंटमध्ये मी निवेदक मनोज पलके आपलं सहर्ष स्वागत करतोय. ऐतिहासिक अशा अंबरनाथ शहराला सांस्कृतिकतेची नवी ओळख ज्यांनी निर्माण करून दिली, साहित्य क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, अंबरनाथ शहराच्या विकासाला नवी कलाटणी देणं असो, नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अंबरनाथ शहराला विकासाच्या टप्प्यावर नेणारं नेतृत्व, आणि हो, अंबरनाथ नव्हे तर महाराष्ट्रभर कॉन्क्रीट मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे माजी नगराध्यक्ष कॉन्क्रीट मॅन श्री सुनील वामन चौधरी आज आपल्या सोबत आहेत. तर चला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की सर्वसामान्य कुटुंबामध्ये तुम्ही जन्माला आलात, कुटुंबामध्ये राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकारणाकडे का वळालात? आम्ही जवळजवळ मी 35 वर्षापूर्वी शाखा प्रमुख होतो शिवसेनेचा, आणि एकनाथजी शिंदे साहेब आता जे पक्षप्रमुख आहे त्यांनी जेव्हा जिल्हा प्रमुखची धुरा सांभाळली तेव्हापासून आमचा शिवधाम कॉम्प्लेक्स आहे, आमचा खेर सेक्शन एरिया आहे, आमचा परिसर आहे, स्टेशन परिसर, इथून जे आमचे सगळे सहकारी मित्र आहेत त्यांनी सांगितलं आपण निवडणुकीला उभं राहायचं आपण. वा. आणि पहिली निवडणूक 2005 साली आम्ही उभे राहिलो, अपक्ष उभा राहिलो, आणि सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करून मला आपल्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी आणि जनतेने निवडून दिलं मला. वा वा. पण मग ज्या वेळेला तुम्ही नगराध्यक्ष झालात त्यावेळेला अंबरनाथकरांसाठी असं पहिलं कुठलं काम केलं? म्हणजे पहिलं असं नाही, कुठलंही असू दे, पण जे काम लक्षात राहिलं अंबरनाथकरांच्या? आम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात प्रथम शहरातील जे नामवंत लोक आहेत, डॉक्टर, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स आहेत, उद्योगपती आहेत, त्याचबरोबर कॉम्प्युटर क्षेत्रातील लोक आहेत, शासकीय रिटायर्ड अधिकारी आहेत, हे सगळ्यांना बरोबर घेऊन अंबरनाथ आपण कसं पुढे जाता येईल, काय करता येईल याविषयी आम्ही काही अनेक वेळा 2 चर्चा आहे. पत्रकार आहेत आमचे मित्र, राजेश जगताप आहेत, साहित्यिक लोक आहेत, असे सर्व क्षेत्रातील लोकांना घेऊन अंबरनाथ शहर हे साहित्यिक शहर आहे ऑलरेडी. कारण काय झालं, बाळासाहेब खेर पूर्वी सगळ्यात पहिले मुख्यमंत्री जे होते बाळासाहेब खेर अंबरनाथचे होते. हो. जेव्हा स्वातंत्र्य काळानंतर पहिले मुख्यमंत्री लाभले आपल्याला महाराष्ट्राला, ते अंबरनाथचे होते, बाळासाहेब खेर. वा. म्हणून त्यांचं नाव खेर सेक्शन नाव दिलं, खेर सेक्शन. वा वा वा. म्हणजे तो इतिहास आहे, तो इतिहास आहे. आपल्या शहराला राजकीय इतिहास आहे, आपल्या शहराला धार्मिक आध्यात्मिक इतिहास आहे, शिवमंदिराच्या वारसामुळे आपल्या शहराला साहित्यिक वारसा आहे. तर त्या क्षेत्रातील लोक एकत्र घेऊन आम्ही आमच्या कामाची सुरुवात केली, आणि त्यात ज्या महत्त्वाच्या गोष्टी, लाईट, पाणी, रस्ते, हे लोकांना हवं असतं, तर त्या विषयावर आम्ही अभ्यास करून कामाची आम्ही सुरुवात केली. मुख्य रस्त्यांच्याकडे आम्ही वळलो आणि रस्त्यांच्या कामाला आम्ही नियोजनाला आम्ही सुरुवात केली. क्या बात आहे. मला असं विचारायचं आहे, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे ते बरोबर आहे का माहित नाही, की ज्या वेळेला तुम्ही नगराध्यक्ष होतात तेव्हा डोअरलेस ही जी काही पद्धत राबवली गेली, मग त्याबद्दल काय सांगाल? कसं होतं, काही लोक नगरपालिकेत येतात, आपल्याला भेटायला येतात, तर आपण केबिनमध्ये असतो, इतर पदाधिकारी बसलेले असतात, नगरसेवक बसलेले असतात, सर्वसामान्य लोक बाहेर वाट बघत असतात. तर ते न करता मी डोअर ओपन ठेवायचो संध्याकाळपर्यंत, आणि कोणी बाहेर लॉबीमध्ये बसलेलं दिसलं, कोणी अनेक दिवस तिथे येते, त्यांना बोलून घेऊन त्यांची कामं HODकडे पाठवून ती कामं करून घ्यायचो, किंवा डायरेक्ट ॲक्सेस दिला मी, डायरेक्ट प्रवेश, तुम्ही बाहेरून दरवाजा ठोकून दरवाजा आतच या तुम्ही, असं करून एक छोटासा एक प्रयत्न होता, नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा एक प्रयत्न होता. म्हणजे हे पहिलं असं कोणतरी नगराध्यक्ष असेल अंबरनाथमध्ये की ज्यांनी थेट संवाद, म्हणजे कोणी आलं तर असं घाबरणार नाही, डायरेक्ट भेट होणार. पण त्यामुळे काय झालं, मी लॉबीमध्ये बसलेले लोक, अनेक दिवस ताटका असलेले लोक, अपंग, ज्येष्ठ, महिला, यांची कामाशी होत गेली. पण नंतर काय झालं, माझी यायची माहिती घेताच जे डिपार्टमेंटचे लोक आहेत, जर कोण तिथे असेल नगरपालिकेत बसलेलं, त्यांना आधीच आपल्या डिपार्टमेंट घेऊन जायचे, आणि मी आल्यानंतर शुकशुकाट असायचा. अरे बापरे. त्यामुळे चांगलं पण आहे, चांगलं पण आहे. माझ्या त्या एका प्रयत्नाने लोकांना चांगल्या VIP सुविधा मिळायला लागली. अंबरनाथच नव्हे तर महाराष्ट्रभर तुम्हाला कॉन्क्रीट मॅन म्हणून ओळखलं जातं. मग या मागची नेमकी स्टोरी काय? आम्ही जेव्हा शहराची रस्त्याची परिस्थिती बघता, आणि सरकार शिवसेनेची सत्ता होती आणि वर सरकार काँग्रेसचं होतं,
अंबरनाथची परिस्थिती एक 7-8 कोटीचं 10 कोटीचं बजेट होतं आणि आस्थापना खर्च 72% होता. त्यामुळे अगदी नाजूक आणि तोकडी अशी तुटपुंजी अशी परिस्थिती नगरपालिकेची होती. आर्थिक पैसेच नव्हते. त्यावेळेला आपण म्हटलं आपण सगळ्यांनी ठरवलं की आपण रस्ते देऊया आपण. वा. तर आम्ही रस्त्यांच्यासाठी काय करता येईल तर आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्व पक्षीय, कारण मी अल्पमतात होतो, तर त्यावेळेचे आमचे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ते जिल्हाप्रमुख होते, त्यांना विश्वासात घेऊन आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आहेत, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, प्रदीप पाटील, सर्व पक्षाचे सदाशिव पाटील, काही पत्रकार मित्र आहेत, पंकज पाटील, राजेश जगताप आहेत, शरद पवार आहेत, असे काही कमर काजी, अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन एक प्रामाणिक प्रयत्न की शहराला पण काय द्यायला पाहिजे तर कॉन्क्रीटचे रस्ते द्यायला पाहिजे. पण पैसे नाही आहेत, पण रस्ते पण करायचे आहेत, तर पैशाशिवाय काय करता येत नाही. बरोबर. तरी आम्ही एक योजना राबवली की आपण रस्ते कॉन्क्रीटचे करायचे आपण. तर त्यावेळेला आम्ही काय केलं, पैसे नसताना कॉन्क्रीटचे रस्ते करायचे, तर एक आर्थिक कसं पैसे वाढवायचे. हे होल्डिंगचं टेंडर अंबरनाथमध्ये त्यावेळेला होतं 36 लाख रुपये 9 वर्षाचे. बापरे. तर ते थोडा अभ्यास केला आम्ही, मला कुठे ते माहिती पण दिली, तर ते टेंडर मी रिवाईज केलं. ते टेंडर 9 वर्षाचं पुन्हा मी रिटेंडर केलं आणि जे 36 लाख रुपये आम्हाला मिळायचे 9 वर्षाचे ते रिवाईज करून मी त्याचे रिटेंडर काढल्यामुळे मला 9 कोटी रुपये वा एका दिवसात नगरपालिका एका दिवसात. क्या बात आहे. ते आल्यानंतर अजून काही सल्ल्याने मार्गदर्शनाने रिलायन्सची गॅस लाईन, रिलायन्सची लाईन अंबरनाथला येत होती, रस्ते खोदून लाईन टाकणे, तर त्यांच्याजवळ मी 5-10 कोटी रुपये, कारण तेव्हा रस्तेच नव्हते, रोड कटिंग म्हणून त्यांच्याकडे पैसे भरून घ्यायचे होते. अच्छा. तर मी जे लोक वापरतात रस्ते ते सोडून साईडला त्यांना खोदकाम दिलं आणि ते पैसे नगरपालिका इन्कम म्हणून भरून घेतले. वा. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेचा डॅम आहे, चिखलोली डॅम, त्याचं पाणी MJP आणि नगरपालिका दोन वितरण करत होते. MJP आपल्या डॅमचं पाणी नागरिकांना ईस्टला द्यायचे, तर ते 5 करोड रुपये प्रॉफिटमध्ये होते, आणि तेच पाणी डायरेक्ट नगरपालिका वेस्टला नागरिकांना द्यायचे, तर 6 कोटी लॉसमध्ये होतो आपण. बापरे. तर मी MJPला बोलवलं आणि त्याला सांगितलं आम्ही की तुम्ही एक तर तुम्ही तरी योजना घ्या ताब्यात, नाही तर मला लॉस तो लॉस 5 कोटी लॉस होईल, मला तरी योजना द्या तुम्ही मला. बरोबर. तर त्यांनी योजना त्यांच्या ताब्यात घेतली, तर माझा 6 कोटी लॉस वर्षाचा वाचला आमचा. वा. आणि जवळजवळ 5 वर्षात मला 36 कोटी 6 असे मला ते पैसे मला मिळायला लागले. क्या बात आहे. त्यानंतर आम्ही काय केलं, सगळ्या बिल्डरची मिटिंग घेतली आम्ही, आणि बिल्डरला आम्ही सांगितलं की जे अंबरनाथ सोडून लांबचे बिल्डर आहेत, पलीकडे समजा कोसगाव आहे, चिखलोली आहे, या बाजूला पालेगाव आहे, त्या बाजूला तिथे नवरीनगर आहे, इथे जिथे सुविधा नाही आहेत आणि जे लोक बिल्डर काम करतायत त्यांना रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, काही देणं नव्हतं, पण त्यांना नगरपालिकेचे प्लॅन पास होताना सुद्धा अडचणी यायचा. बघा, कुठलाही प्लॅन इलिगल पास होत नाही, बरोबर, लिगलच पास होतो, पण त्याला मध्ये खूप वेळ जातो त्याला. आम्ही सगळ्या बिल्डरची मिटिंग घेतली, टाउन प्लॅनर आहेत सगळ्यांची, जेमतेम 28 बिल्डर शहरामध्ये आहेत, मोहनपासून, शंकरपासून पार यापर्यंत, इकडे थारवाणीपर्यंत असे मोठे बिल्डर, आणि 10 फ्लॅट बांधणारे छोटे बिल्डर. शहर छोटं असल्यामुळे सगळे बिल्डर परिचित मित्र आहेत सगळे. त्यांना विश्वासात घेऊन की सांगितलं तुम्ही प्लॅन टाका, आम्ही तुम्हाला घरपोच सेवा देतो, आणि डेव्हलपमेंट चार्ज तुम्ही आम्हाला तातडीने भरायचे. बरोबर. हे केल्यानंतर जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्ये जवळजवळ 35 कोटी आम्हाला डेव्हलपमेंट चार्ज आम्हाला शहराला मिळाला. वा. तर त्यांचे काम सुरू व्हायला 2 वर्ष लागणार होते, वर्षभर, पण ते आउटस्कटला होते, तर तो निधी आम्ही या कॉन्क्रीट रस्त्याला वापरला आम्ही. क्या बात आहे. त्यानंतर आम्ही रिवाईज टॅक्सेशनचं घेतलं आम्ही, की ज्याचं घर आहे, पूर्वी 1 रूम आहे, त्याने 2 रूम बांधले आहेत आणि तो टॅक्स भरत नाही. ज्याचं अंगण आहे, अंगणावर त्यांनी शेड टाकली, रूम बांधली, तर त्याचा टॅक्स रिवाईजमध्ये आम्ही त्याचा टॅक्स घ्यायला लागलो. वा. आणि आपल्याकडे 4 MIDC आहेत, बोरिवली, चिखलोली, आनंदनगर, वडोल. या 4 MIDCमध्ये आपल्याला दिसत नाही, शहरात हजारो कंपन्या आहेत. त्या कंपन्या शेडच्या कंपन्या होत्या, आम्हाला टॅक्स नगरपालिका फक्त शेडचाच मिळायचा. अच्छा. पण तिथे 3-3 मधली 4-4 मधली इमारती झाल्या होत्या, हे आमच्या लक्षात होतं. आम्ही त्या रिवाईज टॅक्स लावला. ओके. तर तिथून आम्हाला 15 लाख 20 लाखच टॅक्स यायचा.
एकूण टॅक्स 3.5 कोटी यायचा. तो टॅक्स आम्ही 36-35 कोटीवर नेला आम्ही. वा. सगळ्या कंपनीचा टॅक्स आम्हाला 35 लाखाचा जवळ आम्हाला 12 कोटी यायला लागला तेव्हा. क्या बात आहे. आता शहराचा 56 कोटी टॅक्स जमा होतो आपल्याला. वा. अशा छोट्या छोट्या या काही व्यापारी वर्ग बरोबर आमचे सहकारी गुणवंत आहेत, काही व्यापारी माझ्या बरोबर आहेत, त्यांच्याबरोबर असल्यामुळे हे थोडं आर्थिक नियोजन करायला मला सोपं जातं. आणि जेव्हा आम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्याचे टेंडर काढले तेव्हा सगळे मला बोलायचे, हे काय चॉकलेट देतात, पैसे नाही कसं काय रस्ता करणार. काही पत्रकार मला विचारायचे, काही पत्रकार शिंदे साहेबांना सांगायचे, अरे काय तुमच्या अध्यक्षांनी टेंडर काढले, पैसे तर नाही आहेत, काय करणार. पण साहेबांचा माझ्यावर विश्वास, अतिशय गाढा विश्वास, आणि आजही आहे, तेव्हाही होता. आणि आम्ही जे कमवलंय, विश्वास कमवलाय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा, आदरणीय खासदार विजन मॅन त्यांचा विश्वास आम्ही कमवलेला आहे. शहरातील मान्यवर आमदारांचा आणि जेवढे आमचे लोक आमच्या प्रेम करतात, ज्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांचा विश्वास कमवला. म्हणजे अंबरनाथकरांचा एक विश्वास कमवला. पुढचा प्रश्न माझा असा आहे ना दादा, की तुम्हाला साहित्यिक आणि सांस्कृतिक चेहरा म्हणून ओळखलं जातं अंबरनाथमध्ये, त्या बाबतीत काय सांगाल? जशी संगत असते ना तसं व्यवहार असतो, तसं वागणं असतं. माझ्याबरोबर जे लोक आहेत, पत्रकार आहेत, साहित्यिक नील आहेत, राजे जगताप आहेत, आमचे महेंद्र पाटील आहेत, अजून जगदीश साडोप आहे, पत्रकार गिरीश त्रिवेदी, किरण गेले, कमल काजी, पंकज पाटील, प्रशांत मोरे, अनेक, दत्ता गावटे, डॉक्टर आहेत, गणेश राठोडे, किंवा असे जे आमचे सहकारी आहेत. जशी संगत तशी आपल्या जीवनाची रंगत. क्या बात आहे, सुपर. तर आपण तसा आनंद आपण घेत असतो, तसे वागत असतो. आपण जर प्रतिभावंत नाही आहेत, त्याचे प्रतिभावंत लोक आपल्या बरोबर असतात, तर थोडंसं गुण त्याच्यामुळे आपल्याला येतात. कारण मी काही कविता पण शीघ्र कविता करायचो मी, आणि प्रयत्न करायचो, आणि त्याचं उदाहरण तूच आहेस. तू शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना माझ्यावर कविता केली होती, तेव्हा मी नगराध्यक्ष होता, एकदम उत्स्फूर्तपणे कविता केली. यमा चव्हाणमध्ये कार्यक्रम होता साहित्य मेळ्याचा, आणि तेव्हा मला वाटलं, कारण काय की आमच्यासारख्या नवोदितांसाठी तुम्ही संधी दिलेली, ती एक आठवण आहे. मग तेच आम्ही अंबरनाथची संस्था स्थापन केली. अंबरनाथ शहरामध्ये राज्यस्तरीय आम्ही साहित्य संमेलन घेतली, कोकण मराठी परिषदेतर्फे. ढवळ सर त्याच्यामध्ये सहकार्याचे, दीपा ठाणेकर त्यांनी सहकार्य केलं, आणि अनेक कवी घडवण्याचं काम आम्ही केलं, लेखक घडवण्याचं काम केलं आम्ही. शेकडो कवी संमेलने, शेकडो व्याख्याने, शेकडो मुलाखती, शेकडो लोकांचे ब्रँडिंग आम्ही केलं. शहरात जे लोक नामवंत झाले, वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी काम केलंय, त्यांचं ब्रँडिंग करण्याचं काम, त्यांना पुढाकार देण्याचं काम अंबरभारीतर्फे आमच्या संस्थेने केलं. बरोबर. शहराच्या विकासामध्ये तुमचं योगदान काय आहे? त्यावेळेला आमच्या याच्यामध्ये आमची बॉडी असताना अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना केली, 7 मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या केल्या, आणि त्याचबरोबर काही छोटे छोटे सभागृह केले, साहित्य उद्यानं केली, संगीत पार्क केले आम्ही. त्याबरोबर आम्ही नगरपालिकेची जी इमारत आता होती ती आम्ही बीओटी तत्वावर आम्ही त्याचं टेंडर काढलं होतं. पण बीओटीवर कोणी तेव्हा आलं नाही, तर तेच पुढे खासदार साहेबांनी, श्रीकांत शिंदे साहेब आमदार आणि नवीन बॉडीने ते पुढे नेलं, आणि भव्य अशी इमारत आज तिथे उभी तिथे आज. आणि जे शहरामध्ये आता वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात, वास्तू निर्माण होतात, त्याबद्दल काय सांगाल? बघ, या ज्या आपल्या शहरात ज्या वास्तू आहेत, अगदी अद्ययावत नाट्यगृह म्हणा, शूटिंग रेंज आहे, UPSC MPSC सेंटर आहे, हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेज आमदार डॉक्टर प्रयत्न करतायत, अशा मोठ्या मोठ्या वास्तू शहरात होत आहेत. या सगळ्या वास्तू मेट्रो सिटीजच्या ठिकाणी असतात, किंवा जिल्हा स्थळ जागा असते ना तिथे असतात. पण छोट्या शहरामध्ये मोठ्या वास्तू होत आहेत. ते विजन हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं आहे, पाठपुरावा आपलं डॉक्टर बालाजी किणीकर आहेत यांचं आहे. त्यामुळे एक सुनियोजन करण्याचं काम, त्यावेळेला एक नियोजन करण्याचं काम आम्ही केलं, आणि त्याच्यावर जास्त प्रखर असं आणि डिटेलिंग काम करणारे खासदार आणि आमदार आहेत. वा. हा सगळा जो काही विकास होतोय अंबरनाथमध्ये, आणि आता नुकतीच आता काही वर्षांनी अंबरनाथमध्ये मेट्रो सुद्धा येणार आहे, म्हणजे त्याचं घोषणा पण झाली. मग त्या अनुषंगाने अंबरनाथ कुठल्या दिशेकडे जाऊ शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. शहरातल्या नागरिकांसाठी येणारी मोठ्या सुविधा, खरं तर अंबरनाथ शहरामध्ये नवीन नवीन वस्त्या वाढतात, हे 50-50 घरं नवीन येणार आहेत. येत्या काळामध्ये कांजूर, तळोजा हा कनेक्टिव्हिटी, हा जो मेट्रो आहे ती पूर्वेला पालेगाव रोड मार्गे, MIDC मार्गे बदलापूर जाते, आणि एक सेम मेट्रो इकडून
वेस्टमधून वेस्टमधून. चिखलोरीपर्यंत जाते. तर दोन्ही कनेक्टिव्हिटी आपल्याकडे वाढणार आहे, मेट्रो वाढणार आहे. त्याचबरोबर MIDCतून जो मागच्या साईडला एक्सेस कंट्रोल रोड खासदार साहेब करतात तो डायरेक्ट शिवीपाडाला जाणार आहे. वा. काही रस्ते अंबरनाथ पाईपलाईन ऐरोली पवई माणूस 20 मिनिटात पोहोचणार आहेत. काटे ऐरोली रोड बनतोय, त्याच्या टनेल झालेले आहेत, 10-10 किलोमीटरचे टनेल कंप्लीट झालेले आहेत, एक एक टप्पा सुरू होईल. त्यामुळे या शहराचं अंबरनाथ शहरातली MIDC ही फार्मामध्ये 5 स्टार MIDC आहे, क्या बात आहे. पूर्ण जगामध्ये ओळखली जाते. त्यामुळे मोठ्या मोठ्या इथे कंपन्या आहेत, ऑर्डनन्स आहेत. तर यांना कनेक्टिव्हिटी करण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत मोठ्या प्रमाणात करत आहेत. क्या बात आहे. दादा, पुढचा प्रश्न ना फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक अंबरनाथकरांना पडलाय की आमचं हक्काचं यमा चव्हाण नाट्यगृह कधी मिळणार, का मिळणार का नाही, याबद्दल काय म्हणाल? बघा, यमा चव्हाण नाट्यगृह आहे ना, आपल्या शहराचं एक वैभव होतं. तिथे रिझर्वेशन पार्किंगचं होतं. आम्ही त्यावेळेला सर्व बॉडीने बसून की इथे पार्किंगचं रिझर्वेशन पार्किंग करावं, शासनाचं म्हणणं ते पार्किंगच व्हायला पाहिजे. स्टेशनजवळ अडचणी होत्या, तिथे जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे तेव्हा आपल्याला बरं वाटायचं. पण जेव्हा सभा व्हायच्या तर तेव्हा जे पुढारी प्रत्येक पक्षाचे यायचे तेव्हा नागरिक शिवाय द्यायचे, कारण चोकअप व्हायचं, पार्किंगच नव्हतं. तर त्यावेळेला प्रशासनाने नियोजन केल्याप्रमाणे तिथे खाली पार्किंग, वर गॅलरी असलेलं सभागृह, यमा चव्हाणांचं नाव असलेलं, आणि वर लायब्ररी, असा त्याचा प्लॅन मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर खाली बेसमेंट झालं. 1-1.5 वर्षानंतर आमची जी बॉडी होती ती उतरली. ह्याच त्याचा प्लॅन मंजूर होता. त्यानंतर नवीन प्लॅन आम्हाला माहिती पडलं की नवीन प्लॅन सबमिट केला गेला UDकडे, टाउन प्लॅनिंगकडे, की तिथे एक 100-125 दुकानं करणे आणि पार्किंग डेव्हलप करणे. तो प्रस्ताव मला वाटतं आज पण पुण्याला गेलेला आहे, तो रिझर्वेशन चेंज करण्याचा, पण तिथे काही झालं नाही. म्हणजे अजून फाईल पुण्यालाच आहे. दुकानांची फाईल केली. तर त्यानंतर खासदार साहेबांनी इंटरेस्ट घेतला. त्यांनी तिथे सांगितलं की तिथे आपण सॅटिस करूया म्हणून. आता सॅटिसमध्ये तिथे डायरेक्ट पार्किंग, वरती ते सभागृह, वरती लायब्ररी, आणि डायरेक्ट तिथून माणूस स्टेशनवर जाईल, असा नियोजित प्लॅन आहे. पण तरीसुद्धा माझं असं म्हणणं आहे की हे पार्किंगचं रिझर्वेशन केल्यानंतर तिथे जवळजवळ आतापर्यंत 1,90,00,000 या कामाचं बिल काढले गेले आहे. आणि पार्किंगपासून 10 वर्षामध्ये इन्कम आपल्या जवळ 12 कोटी नगरपालिकेला उत्पन्न मिळालंय. तर आपण तिथे उत्पन्नाचं साधन न बघता येणारी जी बॉडी आहे, येणारे नगराध्यक्ष आहे, येणारे प्रशासन आहे, त्यांनी खालचं पार्किंग, वर सभागृह, रिझर्वेशन पार्किंगचं जरी असलं तरी तिथे एक ऑडिटोरियम सारखं वापर करता येतो. जसं स्टीलमध्ये पार्किंगमध्ये आपण काही कार्यक्रम करतो तसं तिथे करावं, वर लायब्ररी करावी, आणि सॅटिसमध्ये तिथून आतमध्ये एंट्री हे आपण करू शकतो. कारण पार्किंगपासून भरपूर आपल्याला इन्कम होतोय. आता आहे तिथे 1.5 कोटी खर्च आणि 12 कोटी इन्कम आहे. तर तो खर्च तिथेच वापरून नगरपालिकेने नागरिकांना आपण सुविधा देण्यासाठी तिथे पुन्हा सभागृह हा प्रयत्न आपण करूया. क्या बात आहे. म्हणजे हे जर सत्यात उतरलं तर कुठेतरी अंबरनाथकरांना दिलासा मिळेल की आमचं हे यमा चव्हाणची जी जागा आहे, जे नाट्यगृह, ते एका वेगळ्या रूपात आपल्याला पैसे आहेत, इन्कम आहे, बरोबर, खर्च नाहीये, बरोबर, फक्त एक स्लॅब टाकायचंय आणि नागरिकांना वापरायला खुलं करायचं. क्या बात आहे. कलाकारांची पहिली पसंती, म्हणजे पहिल्यापासूनची पसंती, नगराध्यक्ष सुनील चौधरी. इतके नगराध्यक्ष होऊन गेले, कलाकारांना सुनील चौधरीच का आवडतात? कलाकार हा प्रत्येक घरात असतो. घरात माणूस आहे ना, आपण नाट्यगृह म्हणतो आपण, तर घरात सुद्धा नाटकाचा प्रयोग होत असतो. घरात बायको कधी म्हणते नाटकं तुमची बस झाली आता, माणूस म्हणतो तू जास्त नाटकं करू नको. तर एक कलाकार, प्रत्येक लहान मुलापासून प्रत्येक कलाकार आहे. त्याचे अंग वेगवेगळे, कोणी संगीतात आहे, कोणी गीतात आहे, कथा वाचन, कोणी काय वाचक सुद्धा चांगला कलाकार असतो. तर त्यांना चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. नवीन कलाकारांना पुढे आणण्याचं काम आपण केलेलं आहे. आपण शहरातले जे सगळे कलाकार आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम आपण केलेलं आहे. चांगले मोठे मोठे कलाकारांना आपण वरच्या शासकीय पातळीवर पाठवण्याचं काम आपण केलेलं आहे. अनेक लोकांना मोठ्या मोठ्या आपण शिफारशी केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक कलाकार, लेखक घडवण्याचं काम आपण केलेलं आहे. म्हणून कलाकारांची पसंती नगराध्यक्ष सुनील चौधरी असेल. क्या बात आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुमचे सुपुत्र निखिल चौधरी उतरलेत. मग अंबरनाथकरांना असं वाटतंय का की कुठेतरी सुनील चौधरी सायलेंट मोडवर आहेत? बघा, मी 2दा नगराध्यक्ष झालो. त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर मी जो प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला त्याची पोचपावती
मला मुख्यमंत्री महोदय आमचे गुरुवर्य यांनी विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये नोंद होईल अमेंडमध्ये असं माझं नाव घेऊन चांगला नगराध्यक्ष म्हणून वा माझी स्तुती केली. आपण काय काल खाल्लंय ते आपण विसरतो आणि त्या आमच्या गुरुवर्यांनी शिंदे साहेबांनी 5-7 वर्षानंतर विधानसभेत नोंद केली. ही माझ्यासाठी कामाची पोचपावती आहे. खरी गोष्ट. आणि ते माझी पोचपावती नाही, अंबरनाथकरांच्या सर्व राजकीय लोकांनी सहकार्य केल्यामुळे त्यांचा तिथे गौरव आणि गौरव झालेलं आहे. ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. त्यामुळे ते झालं. कॉन्क्रीट मॅन हा शब्द मला अनेक संस्थांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनीच मला दिलेला आहे. हो, आम्ही ऐकतो प्रत्येक भाषणामध्ये, मग डोंबिवलीला असेल, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, खासदार साहेब आवर्जून घेतात आणि आमदार साहेब सुद्धा घेतात. हो, आमदार साहेब पण घेतात. पुढचा प्रश्न असा आहे की आता निखिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, ते निवडूनही येतील, मग पुढचं विजन कसं असणार, कशा पद्धतीने काम होणार? बघा, निखिल यामध्ये युवा सेनेचं खासदारांबरोबर काम करतोय. ही संधी त्यांना खासदारांनीच दिली, कारण आम्ही घरातले कोणी रिंगणात नव्हतो आणि 2दा नगराध्यक्ष झालो. 3ऱ्यांदा नवीन आपण काय करणार आहोत, एवढं मला महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे साहेबांनी पोचवलं मला, तर मला मोठी संधी देण्याची त्यांना आपण विनंती करणार आहोत. त्यातून निखिल हा नंबर अतिशय नंबर आहे. जेवढा बाहेर नंबर आहे तेवढा घरात सुद्धा नंबर आहे. मोठ्यांचा आदर करणारा हा निखिल आहे. आमच्या घरातले सगळे तसे शांत आहेत आणि जरी पुढे नसले तरी आम्ही सगळ्यांचं आदर करतो आणि हसतमुख आहेत. आणि आम्हाला वाटतं की शहरामध्ये आपल्या शहराने भरपूर काही दिलेलं आहे, पण आपलं पण शहराला देणं लागतं. निखिल नक्कीच नागरिकांच्या मनात आपला ठसा उमटवेल आणि कोणाचं वाईट अजिबात करणार नाही, चांगलं काम करण्याचा प्रयत्न नक्की करेल. आता तुमच्यासारखे एवढे मार्गदर्शक पाठीशी असल्यावर नक्कीच होईल. यात आम्ही ठरवलं आपल्या चांगलं होणार ना तर वाईट कोणाचं करायचं नाही. बरोबर. आणि माझा शेवटचा प्रश्न हा आहे की अंबरनाथकरांसाठी भविष्यातलं अंबरनाथ कसं असणार? तर अंबरनाथ शहराला शिवमंदिराचा एक वारसा आहे, आशीर्वाद आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब एक कॉरिडॉर तिथे तयार करत आहेत. मोठ्या मोठ्या वास्तू उभ्या झाल्या आहेत. एअरपोर्ट जवळ आहे. त्याचबरोबर शिवमंदिर आर्ट फेस्टिवल याद्वारे खासदारांनी जगभरात अंबरनाथ पोचवलेलं आहे. अतिशय सुसज्ज असं शहर बनणार आहे. आत्ता नवीन येत्या 6 महिन्यामध्ये शहराला नवीन पाणी पुरवठा नालिमी मार्गे MIDCचा आता एक साई सेक्शन नवीन टाकी खेळ नियोजित आहे. ती त्याचं टेंडर झालेलं आहे. त्या पाणी प्रश्न MSCB आहे, दळणवळणाची साधनं आहेत, कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वे आता AC रेल्वे होतात. 250 नवीन रेल्वे लोकल आता मला वाटतं दिवाळीमध्ये येतील. त्याचबरोबर हे जे शहर बनते, खासदार साहेबांचं जास्तीत जास्त प्रेम असलेलं शहर जे आहे ते अंबरनाथ आहे. क्या बात आहे. हजारो कोटीचा निधी त्यांनी इकडे दिलेला आहे. त्यामुळे हे शहर जेव्हा मी कॉन्क्रीटचं काम सुरू केलं रस्त्यांचं, तेव्हा इतर शहरात जळगाव, लातूर, पुणे हे सगळे लोक काम बघायला आलं की पैसे नसताना कॉन्क्रीट रस्ते करतात कसे. त्यामुळे या शहरावर सगळ्यांचं लक्ष आहे. खासदारांचं या शहरावर असं लक्ष आहे की हे शिंदे पॅटर्न, खासदार विजन मॅन, हे शहर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक बघायला येतील असं बनवण्याचा मानस त्यांचा आहे. त्यामुळे शहर नक्कीच अतिशय सुसज्ज असं शहर असे असणार आहे. असं क्या बात आहे. तर आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण आता नॉन पॉलिटिकल सेगमेंटमधून माजी नगराध्यक्ष आणि कॉन्क्रीट मॅन सुनील चौधरी यांच्याशी गप्पा मारल्या आणि आपल्याला कळालं की अंबरनाथ शहर हे विकासाच्या टप्प्यावर तर गेलंय, पण भविष्यातलं अंबरनाथ कसं असणार. आपल्याला हा नॉन पॉलिटिकल सेगमेंटचा पॉडकास्ट कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि मोकळं ढाकळ्याच्या आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मुलाखतीसोबत, एका नव्या चेहऱ्यासोबत. धन्यवाद.